थॅलेसेमियाग्रस्त लहान मुलांना HIV पॉझिटिव्ह रक्त चढवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। झारखंडच्या चाईबासा इथल्या सदर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये थॅलेसेमिया हा आजार असलेली 5 लहान मुलं नियमित ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी यायची। हा रक्ताशी संबंधित आजार असल्या कारणाने त्याच्या पेशंट्सना दर 15 ते 30 दिवसांनी रक्ताची गरज असते। 18 ऑक्टोबरला फॉलोअप टेस्ट घेतली असता त्यातल्या एका मुलाची HIV टेस्ट पॉझिटिव्ह आली। त्यानंतर इतर 4 जणांची ही टेस्ट पॉझिटिव्ह आली। याबाबत झारखंड स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीने तपास केला असता समजलं की 13 ऑक्टोबरला ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी ही मुलं आली असताना त्यांना HIV पॉझिटिव्ह रक्त चढवण्यात आलं होतं। रक्त हॉस्पिटलच्याच ब्लड बँकेतून आलं होतं। प्राथमिक तपासामध्ये हॉस्पिटलच्या ब्लड बँकेमध्येच या ब्लड सॅम्पलचं HIV स्क्रीनिंग योग्यरित्या झालं नव्हतं ते उघडकीस आलंय। या प्रकरणी 26 ऑक्टोबरला मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी हॉस्पिटलचे जिल्हा सिव्हिल सर्जन आणि इतर जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केलं आणि लहान मुलांच्या मोफत उपचारांची आणि कुटुंबाला 2 लाख रुपयांची भरपाईची घोषणा केली। या घटनेनंतर जिल्ह्यामध्ये उपचार घेत असलेल्या थॅलेसेमियाग्रस्त आणि HIV पॉझिटिव्ह असलेल्या पेशंटची पुन्हा तपासणी सुरू केली आहे।